8वा सार्थ ज्ञानेश्वरी ब्रह्माक्षर योग ओबी 101 ते 150. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी काय आठवते त्यावरचा पुढचा जन्म ठरतो. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात, शेवटच्या श्वासापर्यंत माझं स्मरण करा. पण हे स्मरण कसं करायचं आणि कोणाला सहज मिळते परमगती? चला तर ज्ञानेश्वरीच्या या गूढ ओव्यांपासून जाणून घेऊयात. चंडवातेही नमोडे ते गगनाची किहुडे, वाचून जरी होईल मेहुडे तरी उरेल कैचे. प्रचंड वाऱ्याने नाहीसे न होणारे असे जे खरोखर आकाशच आहे, नाहीतर जर ते ढग असते तर प्रचंड वाऱ्यापुढे कसे टिकाव धरते. ते जाणले याचे आकळचे, ते जाणिवले पणे जीव मानले. मग नवे तितया म्हणितले अक्षर सहजे. त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले त्याचे मोजमाप ज्ञानाकडून केले गेलेच. अर्थात ज्ञानाला विषय होत नाही त्याला सहज अक्षर असे म्हटले जाते. म्हणून वेद नर म्हणती जया ते अक्षर, जे प्रकृतीचे परमात्मा रूप. म्हणून वेदवेत्ते ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे प्रकृतीच्या पलीकडचे परमात्म स्वरूप आहे. आणि विषयांचे विष उलंडून जे सर्व इंद्रिया प्रायश्चित देऊन, आहाती देहाची बैसोन झाडांतळी. जे विषयांचा विषाप्रमाणे त्याग करून आणि सर्व इंद्रियांना शुद्ध करून देहरूपी झाडाच्या खाली बसलेले आहेत. ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत, निष्कामासी विप्रेत सर्वदा जे. असे विरक्त पुरुष ज्या स्वरूप प्राप्तीची वाट पाहतात आणि जे निष्काम पुरुषांना अखंड प्रिय आहे. जियाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची सांकडी, निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती. जिच्या आवडीसाठी जे ब्रह्मचर्यासारख्या संकटांना जुमानत नाहीत, कठोरपणे इंद्रियांना दीन करतात. ऐसे जे पद दुर्लभानी अगाध, जयाची थोडिले मेद चुंबकळीचे ठेले. असे अगाध आणि प्राप्त होण्यास कठीण असलेले स्वरूप की ज्याच्या अलीकडील काठालाच वेद डुबत वेदास अगभ्य बसले आहेत. ते पुरुष होती जे या परिलया जाते, तरी पाहत आहे जी स्थिती एक वेळ सांगू. याप्रमाणे जे पुरुष देह ठेवतात ते परमात्मा स्वरूप होतात. अर्जुना, हाच प्रकार तुला मी पुन्हा एकदा सांगतो. तीर्थ अर्जुने म्हणतले स्वामी, हेची म्हणावया होते पामी. तो सहज कृपा केली तुम्ही, तरी बोली जो का. तेव्हा अर्जुन म्हणाला, हेच मी तुम्हाला विचारण्याच्या बेतात होतो. तोच आपण सहज कृपा केली तरी सांगायला सुरुवात करावी. परी बोलावे ते अति सोपे, तेत म्हणतले त्रिभुवन दीपे. तुझ काय नेनो संक्षेपे, सांगेन एक. अर्जुन म्हणाला, जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. तेव्हा त्रैलोक्याधिपती श्रीकृष्ण म्हणाले, मी तुझे मनोगत जाणत नाही का? ऐक, थोडक्यात सांगतो. तरी मना या बाहेरली कडे, एवयाची सावियास बेमोडे. हे हृदयाची डोही बुडे, तैसे कीजे. तरी या मनाला जी बाहेर हिंडण्याची सवय आहे ना, ती नाहीशी करून तिला हृदयाच्या डोहामध्ये बुडव. सर्वद्वाराने संयम मनोर हृदय निरुच्छदे. मूर्ध्याध्यात्मना प्राणमस्थितो योग धारणम. सर्व इंद्रियांचे नियमन करून हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून आणि आपला प्राणवायू मस्तकाच्या मध्ये ठेवून योगाचरणामध्ये स्थित होऊन, तरी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे. स्वरद्वारी कवाडे कळसती. परंतु जर इंद्रिय रूपी दाराची निग्रह रूपी कवाडे नेहमी लावली तरच हे घडेल.
तरी सहजे मन कोंडले, हृदयींची असेल उगले, देसे करचरणी मोडले, परिवरून संडे. सहजपणे कोंडले जाऊन हृदय स्थिर होईल, जसा हातपाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही. तैसे चित्त दाहरिया पांडवा, प्राणांचा प्रणवची करावा, मग अनुवृत्ती पंथे आणावा, मूर्ध्वीवरी. त्याप्रमाणे चित्त स्थिर झाले की प्राणायामाने ओंकाराचे ध्यान करून मग तो वायू क्रमाक्रमाने ब्रह्मरंध्रापर्यंत आणावा. तीर्थ आकाशी मिळे न मिळे, तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे, अर्धबिंबी. तिथे मूर्ध्वी आकाशात प्राणवायूचा जोपर्यंत लय होत नाही तोपर्यंत धारणेच्या जोरावर आकार उकार मकार रूपी 3 मात्रांचा शुद्ध अर्ध मात्रेत लय होईपर्यंत तो प्राणवायू धरावा. तीर्थ आकाशी मिळे न मिळे, तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे, अर्धबिंबी. आकार उकार मकार रूपी 3 मात्रांचा शुद्ध अर्ध मात्रेत लय होईपर्यंत तो प्राणवायू धरावा. तववरी तो समीरू, निराळी की चेस्तरू, मग लग्नी जेवी ओंकारू, बिंबीची बिजसे. तोपर्यंत तो वायू मूर्ध्वी आकाशात निश्चय करावा. मग अर्धबिंबात 3 मात्रांचा लय झाला की जसा ओंकार शोभतो त्याप्रमाणे तो प्राणवायू मूर्ध्वी आकाशात स्थिर झाला असा शोभतो. ओम मित्तेकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मा मनो स्मरन्, य प्रयांती त्रंच देह संयती परमागती. जो ओंकार या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करत आणि माझे चिंतन करत शरीर सोडतो त्याला परमगती प्राप्त होते. तैसे ओम हे स्मरो सरे, आणि तेथेची प्राण पुरे, मग प्रणवातीत उरे पूर्ण कनजे. तेव्हा ओंकाराचे स्मरण थांबताच तिथे प्राण विसावा घेतो आणि मग जे पूर्ण परब्रह्म तेच काय ते शिल्लक राहते. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत शांताम. म्हणून ज्याला प्रणव म्हणतात आणि जे एकाक्षरी ब्रह्मच आहे असे जे माझे मुख्य स्वरूप त्याचे स्मरण करत असताना या परित्यजी देहांते तू त्रिशुद्धी पावे माते, जया पावनया परते आणिक पावने नाही. जो देह त्याग करतो त्याला माझीच प्राप्ती होते, ज्या प्राप्ती पलीकडे काही प्राप्त करायचे राहत नाही. तेथ अर्जुना जरी विषाये, तुझ्या जीवी हनैसे जाये, नाहे स्मरण मग होय काय साबरी अंते. कदाचित अर्जुना इथे तुला असे वाटेल की अहो मरणकाली हे स्मरण होणे शक्य आहे का. इंद्रिया अनुघडू पडलिया, जीवितांचे सुख बुडालिया, आत बाहेर उघडलिया मृत्यू. इंद्रिय निरुपयोगी झाली, जगण्यातील सुख नाहीसे झाले आणि अंतर्बाह्य मृत्यूची चिन्हे दिसू लागली. ते वेळी बैसवीचे गवने, मग गवन निरोधी करणे, तेत कायाचे नियंत करणे, प्रणव स्मरावा. अशा वेळी योग साधनास कोणी बसावे, इंद्रिय निग्रह कोणी करावा, कोणाच्या अंतकरणाने ओंकाराचे स्मरण करावे. तरी गायेशिया हो ध्वनी, झने थारा देशी हो बने, पै नित्य सेविला मिनिदाने, सेवकू होय. तर बाबा अशा शंकेला तू मनात थारा देऊ नकोस, कारण जो माझी नित्य सेवा करतो त्याचा मी अंतकाली सेवक होतो. अनन्य चेता संतत यो मा स्मरति नित्यशा, तस्याः सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखला खम शाश्वतम, नाप्तु मंती महात्मान संसिद्धी परमागता. हे पार्था, जो पुरुष अनन्य भावाने आजीवन सतत माझे स्मरण करतो अशा नित्ययुक्त योग्याला मी सुलभ आहे.
उत्कृष्ट सिद्धी प्राप्त झालेले जे महात्मे, त्यांना अनित्य आणि दुःखरूप जन्माची प्राप्ती होत नाही, कारण त्यांना माझी प्राप्ती ही झालेली असते. परिभोग दिया आरानुका भेटणे, नाही क्षुधांधिका तेथ चक्षुरादी रंका कवन पाडू. त्यांना त्या सुखाचा उपभोग घेत असता तहान भुकेची आठवणही राहत नाही. तिथे गरीब बिचारे इंद्रियांची काय ती कथा. ऐसे निरंतर एकवटले, जे अंतकरणी मजशी गटले, मीची होऊनी आटले उपासिती. याप्रमाणे माझ्याशी अखंडपणे एकरूप होऊन अंतकरणपूर्वक जे माझ्याशी समरस झाले, ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. तया देहावसान जे पावे, ते तिही माते स्मरावे, मग म्याच ती पावावे, तरी उपस्थिती ते कायसी. जेव्हा त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो, तेव्हा त्यांना माझी आठवण करावी, आणि मग जर मी त्यांच्याकडे जावे, तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली. पैरंकू एक आडलेपणे, काकुळती धाव गा धाव म्हणे, तरी तयाची ग्लानी धावणे, काय न घडे मज. जर कोणी एखादा दीन मनुष्य संकटात सापडल्यामुळे देवा धावा हो धावा असं अत्यंत काकुळतेने म्हणाला, तर त्यांच्या संकट समयी मी धावून जात नाही काय. आणि भक्ताही तेची दशा, तरी भक्तीचा सो सुकायसा, मनोनी हात बनी येसा नवा का नवा. आणि माझ्या भक्तीची तीच अवस्था असेल, तर त्याने केलेल्या भक्तीचा उपयोग काय, म्हणून तू अशी शंकाच घेऊ नकोस. तेही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरेला की पावावा, तो आभारुही जीवा साहवेची ना. त्यांनी माझे स्मरण करावे, मग मी धावून जावे, एवढे देखील त्यांचे ओझे मला सहन होत नाही. ते ऋण वैपन देखून अंगी, मी आपुलियाची उत्तीर्ण लागी, भक्तांची यातनु त्यागी परिचर्या करी. त्यांचे उपासनेचे स्मरण करावे, मग मी धावून जावे, एवढे देखील त्यांचे ओझे मला सहन होत नाही. त्यांच्या उपासनेचे ऋण माझ्यावर आहे असे पाहून त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भक्तांच्या अंतकाळी मी त्यांची सेवा करतो. देह वैकल्याचा वारा, जने लागेल या सुकुमरा, म्हणून आत्मबोधाची या पांजिऱ्या सूर्य तयांते. माझ्या सुकुमार भक्ताला कदाचित देहाच्या व्याकुळतेचा संबंध लागेल, म्हणून मी त्यास आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवतो. बरी आपुलिया स्मरणाची उवाईली, ही वैसी कधी सावली, ऐसे नित्य बुद्धी संचली, मी आणि तटे. त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची आल्हाददायक आणि कार सावली करतो. अशा प्रकारे आत्म्याच्या नित्यते विषयी दृढ झालेली बुद्धी ही मी त्याला देतो. म्हणून देहांतीचे साकडे, माझी काहीची न पडे, मी आपुलिया ते आपुलेकडे सुखेची आणि. म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला माझ्याकडे मी विनासायास आणतो. वरचील देहाची कवसनी फेडूनी, आहाच अहंकाराचे रज झाडूनी, शुद्ध वासना निवडूनी आपण मेळवी. त्याच्या आत्म्यावर असणारी देहरूपी कवसनी काढून, अहंकार रूपी धूळ झाडून, शुद्ध वासना वेगळी करून त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो. आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाऊ नाही, म्हणून अवेरू करिता काही वियोगी ऐसा न वाटे. या भक्तांना देहात असताना देखील देह दात्म्याचा पत्ता नसतो, म्हणून देह त्याग करताना त्यांना देहाचा वियोग झाला असेही वाटत नाही. ना तरी देहांतीची मी यावे, मग आपण यात न्यावे, हेही नाही स्वभावे, जे आधीची मज मिनले. अथवा मृत्यू समयी मी यावे, आपणाकडे न्यावे असे करावे लागत नाही, कारण ते भक्त त्या आधीच मत्स्य स्वरूप झालेले असतात.
हे शरीराची हसलेली असते पण हे सावली, वाचून चंद्रिका ते ठेली चंद्रीच आहे. एरवी चांदण्याचा भास पाण्यात जरी झाला तरी चांदणे चंद्राजवळ असते. त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात जरी तो भक्त दिसला तरी तो भास आहे, वास्तविक तो मत्स्य स्वरूपीच आहे. से जे नित्य युक्त तयांची सुलभ मी सतत, मनोनी देहांती निश्चित मीची होती. त्याप्रमाणे जे माझ्याशी नित्य एकरूप असतात त्यांना मी जवळ आहे, म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. मग क्लेश तरुची वाडी, जे तापत्रयाग्नीची सुकडी, जे मृत्यू काकांची कुरुटी सांडिली आहे. नंतरचे शरीर दुःखरूपी वृक्षांची बाग, अध्यात्मवादी 3 तापरूपी शेगडी आणि मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे. जे दैन्यांचे दुभते, जे महाभयाचे उडवते, जे सखळ दुःखांचे पुरते भांडवल, जे दैन्य प्रसवणारे आहे, जे मरणाला पोचते आणि जे सर्व दुःखांचे पुरे भांडवल आहे. जे दुर्मितींचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपचे, जे दृष्ट बुद्धीचे उत्पत्ती स्थान आणि वाईट क्रियांचे फल आहे, जे केवळ मूर्तिमंत गाढ अविवेकच आहे. जे संसाराचे बैसने, जे विकारांचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाने वाढिले आहे. जे संसाराची बैठक, विकार रूपी झाडांची बाग आणि सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे. जे काळाचा खिचू शिटा, जे आशेचा अंगवठा, जन्म मरणाचा ओलीवंटा स्वभावे, जे मृत्यूने खाऊन शिल्लक राहिलेले अन्न आहे, जे मूर्तिमंत आशा आणि जन्म मृत्यूची स्वभावता वाहणारी वाट आहे. जे भुलींचे भरीव, जे विकल्पांचे ओतीव, किंबहुना पेव विंचुवाचे, जे भ्रमाने भरलेले आणि संशयाचे ओतलेले आहे, फार काय जे विंचवाचे पेव आहे. व्याघ्रांचे क्षेत्र, जे पनंगांचे मित्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे शरीर वाद्यांचे वस्तिस्थान आणि विषयीच्या दिखाऊ प्रेमाप्रमाणे आहे, जे विषयांचा अनुभव आणून देणारे सुपूजित यंत्रच आहे. लावेचा कळवळा, निवालिया विशोधकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा चोराचा, राक्षसीची दिखाऊ कळकळ आणि निवालेल्या विषयाचा घोट आहे, जे सामांचे सोंग घेतलेल्या चोरांचा मिळवलेला विश्वास आहे. जे कोढियांचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, गोरेचे स्वभाव गायन, जे रक्तपित्यांचे अलिंगन आहे, जे हटकून मारणाऱ्या सापांचा मौपणा आहे आणि जे पाध्याचे स्वाभाविक गायन आहे. जे वैरियांचा पाहुणेरू, जे दुर्जनांचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थांचा, जे शत्रूंचा पाहुणचार आणि दुष्ट लोकांचा सन्मान आहे, ते राहू द्या. जे स्वप्ने देखिले स्वप्न, जे मृग जळे सासिन्न लेवन, जे धूम्ररंजांचे गंगन अवतले आहे, जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे किंवा मृग जळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे किंवा धुरांच्या कणांनी बनवलेले आकाश आहे. म्हणून शेवटच्या क्षणी आठवावं म्हणून आजपासूनच भगवंतांचे स्मरण सुरू करा, कारण मृत्यू अचानक येतो, पण तयारी आपली असावी. जो अखंड नामस्मरण करतो त्याच्यासाठी परमगती ही निश्चितच आहे.